अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एका 24 वर्षीय तरुणाची इंस्टाग्रामवर मेसेज करून शिवीगाळ केल्याच्या रागातून पुण्याहून कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक व खळबळजनक घटना 10 मे 2025 रोजी घडली आहे। साईनाथ गोरक्षनाथ काकड असे मयत तरुणाचे नाव असून तो राहाता तालुक्यातील डोराळे येथील रहिवासी आहे। साईनाथ काकड याला उपचारासाठी शिर्डी येथे साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत महेश गोरक्षनाथ काकड वय 26 वर्ष राहणार डोराळे तालुका राहाता यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मयत नामे साईनाथ गोरक्षनाथ काकड व रुपाली संजय लोंढे हे एकमेकांना ओळखतात। हे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुणे येथे राहण्यासाठी होते। मयत साईनाथ काकड याने रुपाली लोंढे हिच्या बहिणीला इंस्टाग्रामवरून मेसेज करून शिवीगाळ केली, म्हणून रुपाली संजय लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसने, राहुल अशोक चांदर एक अल्पवयीन तरुण हे मयत साईनाथ काकड राहत असलेल्या ठिकाणी पुणे येथे गेले व त्याला घरातून ओढत आणून गाडीमध्ये टाकून कोकमठाण येथे घेऊन आले। कोकमठाण येथे मारहाण केली किंवा त्याला काहीतरी विषारी औषध पाजून त्याचा खून केला असल्याचे म्हटले आहे। महेश गोरक्षनाथ काकड यांच्या फिर्यादीवरून वरील 5 जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान यातील 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 17 मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली आहे। सदर तरुण नेमका कसा मयत झाला, त्याची हत्या का करण्यात आली याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करीत आहे। काल दिनांक 10 मे रोजी तक्रारदार महेश गोरक्षनाथ काकड राहणार डोराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये फिर्यादीचा भाऊ साईनाथ काकड हा पुणे येथे राहत होता व्यवसायानिमित्त। त्याला त्याच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन यातील आरोपितांनी तिथून त्याला अपहरण करून आणलं आणि कोकमठाण या ठिकाणी आणून तो अत्यवस्थ झालेला असताना त्याच्या वडिलांना बोलवून घेतलं। त्याच्या वडिलांनी त्याला शिर्डी येथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। डॉक्टरांनी उपचार करत असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यावरून फिर्यादी यांनी याच्या मृत्यूमागे संशय व्यक्त केलेला असून मयताला पुणे येथे किंवा तिथून आणत असताना रस्त्यामध्ये किंवा घरी आणल्यानंतर कुठेतरी त्याला मारहाण केली असावी किंवा त्याच्यावरती विषप्रयोग केला असावा अशी शंका व्यक्त करून या गुन्ह्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये तर या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत। माझ्यासोबत माझे सहकारी PSI दीपक रोठे, PSI हंडोरे, त्याच्यानंतर कर्मचारी काकडे, तावरे सगळे कर्मचारी आहेत सोबत। याच्यामध्ये आरोपी अनिल लोंढे, आरोपी दिनेश आसने आणि आरोपी राहुल चांदर यांना आपण अटक केलेली आहे। न्यायालयामध्ये आज त्यांना हजर केलं असता न्यायालयाने त्यांची शनिवार दिनांक 17 मे पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। तपास चालू आहे।